आजपर्यंत विविध भूमिकांच्या माध्यमातून तुमच्या भेटीला आलेले मकरंद देशपांडे आता आणखीन एका नव्या भूमिकेतनं तुम्हाला भेटणार आहेत आणि छत्रपती शासन या सिनेमातनं ते 15 तारखेला तुमच्या भेटीला येणार आहेत. काय नेमकी भूमिका आहे आणि या भूमिकेच्या मागे मेहनत कशी होती सगळं जाणून घेऊया. स्वतः मकरंद देशपांडे माझ्यासोबत. खूप स्वागत सर तुमचं राजश्री मराठीमध्ये. नवा सिनेमा, नवी भूमिका. सगळ्यात आधी छत्रपती शासनबद्दल काय? छत्रपती शासन ही खूपच कधी कधी आपण नशिबान असतो की एखादा चित्रपट बनतो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेवर जर बनणार असेल आणि तो नेमका शिवजयंतीच्या दिवशी आपला सीन असणार असेल आणि शिवजयंतीचाच सीन असेल तर मला असं वाटतं की एक या भूमीचा एक नागरिक म्हणा किंवा एक त्यांच्या विचारांना समजणारा किंवा आदर्श मानणारा त्याला जेव्हा आपल्या कलेच्या आपल्या कलेद्वारे जेव्हा एक महाराजांच्या चरणी शिवजयंतीच्या दिवशी जेव्हा त्यांचीच विचारधारा जागृत करण्याची संधी मिळते तेव्हा तुम्हाला असं वाटतं याच्यापेक्षा मोठी संधी आणखीन काय असेल. कमाल. पण याआधी सर तुमच्या विविध भूमिका गाजल्या, प्रेक्षकांनी इतकं प्रेम केलं तुमच्या सगळ्या भूमिकांवर. आता काहीतरी वेगळी भूमिका घेऊन तुम्ही पुन्हा एकदा समोर येत आहे. काय यावेळी प्रेक्षकांना बघायला मिळेल? कशी भूमिका? छत्रपती शासनमध्ये प्रोफेसर करायला नेहमीच आवडतो कारण का प्रोफेसर आपला अनुभव मांडत असतो. त्याची एक विचारधारा असते. त्यांनी सगळं वाचलेलं असतं की आज आपण गांधींनी काय करावं, आंबेडकरांची विचारधारा. तर आपण नेमकं छत्रपती शासनमध्ये छत्रपती काय म्हणताय, त्यांचं म्हणणं काय हे युवा पिढीला सांगणं खूप गरजेचं आहे. आणि ते सुद्धा नुसतं सांगणं नाही, त्यांच्या बिंबवणं, त्यांना जागं करणं की नुसते तलवारी काढणं नाही, नुसते त्यांचे ध्वज आपल्या मोटरसायकलवर लावून फिरणं नाही आहे. त्याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे. आणि आहे ते जैसे को तैसा असा त्यांचा होता. पण असं नव्हतं की प्रत्येक गोष्टीचा एकच रिझल्ट आहे की मारा, हा नव्हतं त्यांचं. मला असं वाटतं शिवछत्रपती हे स्वराज्य किती सुराज्य कसं करणं ते जाणून घ्यायचं असेल तर हा चित्रपट पहा. आणि माझी भूमिका त्याच्यासाठीच आहे की ती आजच्या आणि माझ्यासाठी आत्ता प्रेक्षक वर्ग याच्यासाठी यूथ आहे. एक प्रत्येक सिनेमा काहीतरी वेगळं शिकवून जातो, वेगळा अनुभव देऊन जातो. तुमचा या सिनेमातला अनुभव कसा होता आणि लक्षात राहील अशी कधी गोष्ट कुठली? खरं तर ना महाराष्ट्रात आपल्या चित्रपट बनवणारे हे आपल्याला वाटतं मुंबईतले आहेत किंवा पुण्यातले आहेत, असं नाही आहे ना. अगदी नागराज मंजुळेपासून किंवा टिंग्या ज्यांनी बनवले त्याचं तर नाव लक्षात येत नाही. तर ह्यांचा कुठेतरी ना आपला एक नेटिव्ह जसं म्हणतो ते जिथनं येतात त्यांचे संस्कार घेऊन येतात. त्यांचं काहीतरी एक झगडा स्वतःशी चालू आहे, त्याच्यातून निर्माण झालेले प्रश्न त्याची उत्तरं शोधत ते त्यांची फिल्म बनवतात. तर हा खुशाल मैत्री तसंच आहे. हा खूपच वन पीस माणूस आहे की स्वतः प्राध्यापक आणि सगळं असताना सगळं काही सोडून चित्रपट का बनवते. असं नाही गडगंज इस्टेट आहे बाबा की वरून आलेलं आहे, काय कुठनं पैसे गोळा करून कसे चित्रपट बनवायचा. अच्छा नुसतं बनवायचं नाही आहे, त्याला लोकांपर्यंत पोचवायचं आहे. तर असा माणूस म्हणजे असं गंमत वाटते की खरेपणा किती. तुम्हाला असं वाटतं मला मिळालेलं या चित्रपटात अशा लोकांकडनं ज्यांचं नाव नसेल पण खरेपण. पण सर आता महाराष्ट्र छत्रपती शासन खरंच खूप एक्साइटमेंट आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र खरं तर या सिनेमाची वाट बघत असेल. पण थँक्यू सो मच, तुम्ही गप्पा मारलात आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सिनेमासाठी. प्लीज 15 मार्चला पहा.